नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल. मंडळी, आज आहे 80वा स्वातंत्र्य दिवस. 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला होता आणि आज त्याला 79 वर्ष झालेली आहेत. तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. भारत माता की जय. जय हिंद. मंडळी, आजच्या या आपल्या स्पेशल भागासाठी, आपल्या या विशेष भागासाठी आपापल्या परीने देश घडवण्यासाठी योगदान देणाऱ्या माझ्या या सगळ्या सख्या आज इथे सहभागी झालेल्या आहेत. म्हणजे आपल्या बुद्धीने कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणारी वकीलताई आज माझ्या सोबत आहे, जिचं नाव आहे दिव्याताई. दिव्याताई, तू कोणाला सोबत घेऊन आलीस? या माझ्या सखी आहेत, माझ्या सासूबाई. नमस्कार सासूबाई. बरं, तुमचं नाव सांगा बरं सासूबाई. मीरा प्रभाकर खलाटे. तुमच्या टीमचं स्वागत आहे. बरं, तुमच्या टीमचं नाव आहे टीम दोस्ती. ओके. म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन पिढी घडवण्याचा प्रयत्न करत असते ती ताई आहे अर्चना ताई, जी आज आपल्या सोबत आहेत. ती शिक्षिका आहे. ताई नमस्कार, स्वागत आहे तुझं. बरं, सखी म्हणून तू कोणाला घेऊन आलीस आज? सखी म्हणून मी माझ्या सासूबाईंना घेऊन आली. अच्छा, तू ही सासूबाईंनाच घेऊन आलेली आहेस. हो. आई, तुझं नाव सांग बरं. सुशीला दादासाहेब गोळे. तुझं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आणि तुमच्या टीमचं नाव आहे टीम सवंगडी. म्हणजे ज्या ताईला पोलिसांचं सहकार्य करण्यासाठी नुकतंच जॉईनिंग लेटर मिळालेलं आहे, ती ताई आहे श्वेता ताई. ती आपल्या सोबत आहे. ताई नमस्कार आणि तुझं स्वागत आहे. बरं ताई, सखी म्हणून तू कोणाला घेऊन आलेली आहे? सखी म्हणून मी माझ्या सासूबाईंना घेऊन आलेली आहे. माझं नाव छाया साळे. ताई, तुझं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आणि तुमच्या टीमचं नाव आहे टीम मैत्री. म्हणजे आपला देश, आपला विभाग, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जी ताई सतत धडपड करत असते, मेहनत करत असते, ती स्वच्छता दूत आरती ताई, ती आज आपल्या सोबत आहे. सखी म्हणून कोणाला घेऊन आली? सखी म्हणून मी माझ्या जाऊबाईंना घेऊन आली. बरं, जाऊबाईंनाच का आणलेस तू सोबत? कारण की आता मी इकडं काम करते, तर मग घरी कोणतरी असतं, मग त्या सगळं बघतात म्हणून मी त्यांना घेऊन आले. अच्छा, म्हणजे तुझ्या घरची स्वच्छता जाऊबाई ठेवत असतात. हो. व्हेरी गुड. ताई, तुझं नाव सांग बरं. निर्मला जीवन सावळी. निर्मला ताई, तुझं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तुमची टीम आहे टीम सोबती. आणि पुन्हा एकदा चारही टीमचं अगदी मनापासून स्वागत आहे. खेळाकडे आपण लवकरच जाऊया, पण त्याआधी खेळाचे नियम आणि अटी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. बरं, 3 खेळ असणार आहेत. प्रत्येक खेळातून एक विजेती टीम असणार आहे. त्या टीमला मिळणार आहेत 30 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम आहे म्हणजे 3ऱ्या क्रमांकाची, त्यांना मिळणार आहेत 10 गुण. आणि जी शेवटची टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 0 गुण. पण इथे एक तुम्हाला गंमत आहे. काय आहे ती? सांगतो ताई, काय आहे लगेच सांगतो. ही बघा, ही आहे ती संधी, ही आहे ती लॉटरी आणि ही आहे ती गंमत. जादूची छडी आहे ही, जादूची छडी. काय माहिती ना, ही जादूची छडी तुम्ही फिरवलीत ना की तुमची गुणसंख्या दुप्पट होणार आहे. ओके. पण अट अशी आहे की संपूर्ण खेळामध्ये तुम्हाला एकदाच जादूची छडी वापरता येणार आहे. चला तर मग मंडळी, सुरू करूया आपल्या पहिल्या धमाकेदार खेळाला. अर्थात हा जो पहिला खेळ आहे तो ताई खेळणार आहे. ओके. आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. या खेळाचं नाव आहे निशाणा. मला जमला ना? तुम्ही बघताय की तुमच्या समोर छोटं एक स्टूल आहे आणि त्या स्टूलावरती 10 पेपर कप आहेत. ओके. आणि तुमच्या समोर 10 चेंडू आहेत. एका चेंडूने जास्तीत जास्त समोरचे जे पेपर कप आहेत ते पाडायचे. ज्या ताईचे पूर्णपणे कप पडतील ती ताई असणार आहे विजेती, म्हणजे ती टीम विजेती असणार आहे. पण एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा प्रश्न की आपल्या ह्या पहिल्या खेळासाठी कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे?
बरं का तुम्हाला वापरायची जादूची छडी? मला माहिती आहे की ते मी पूर्ण क्लास खाली पाडणार. या बात आहे, याला म्हणतात आत्मविश्वास. तर मंडळी, आपल्या पहिल्या खेळासाठी सोबती टीम, मैत्री टीम आणि सवंगडी टीम जादूची छडी वापरणार आहे. आणि आता सुरू करूया खेळाला. 1 2 3. माणूस कीच्या शत्रु संगे युद्ध आमुचे क्या बात आहे, व्हेरी गुड. हो हो, मस्तच. जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, 10 चेंडू आहे, 10 चेंडू आहे. कीच्या शत्रु संगे व्हेरी गुड, क्या बात आहे. जिंकू किंवा मरू. मस्त. दिव्याताई ग दिव्याताई. दिव्याताई संपले. ओके, व्हेरी गुड. संपले संपले संपले. ओके, सगळे चेंडू संपलेले आहेत. आता मला जाऊन मोजू द्या. आणि या खेळाची विजेती टीम आहे टीम सोबती, ज्यांचे फक्त 2च कप राहिलेले आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. त्यामुळे तुम्हाला मिळत आहेत 30 गुण. व्हेरी गुड. आणि त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी, ज्यांचे फक्त 4च कप राहिलेले आहेत. खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला मिळत आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम मैत्री, त्यांचे फक्त 5च कप राहिलेले आहेत आणि तुम्हाला मिळत आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम दोस्ती, ज्यांचे 10च्या 10 कप राहिलेले आहे. 0. नेमच लागला नाही तिथे. खूप लांब लागला. हे नेमच नाही बाबा. ओके, हरकत नाही. पण इथे ताईला एक कॉन्फिडन्स होता, एक आत्मविश्वास होता, जे ती बोलली होतीस. मला माहिती आहे की ते मी पूर्ण क्लास खाली पाडणार. ते बघून असं वाटलेलं की मी ते करेन, हा. पण ते नेमच लागला नाही. बरं, आता या खेळासाठी ज्या 3 टीम जादूची छडी वापरणार आहेत, ते जादूची छडी वापरू शकतात. छडीची कमाल गुणांची धमाल. 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 आणि या जादूची छडी फिरवल्यानंतर आता बघूया, आपण जाऊया स्कोर बोर्ड कडे. त्यामुळे आघाडीवरती आहे आतापर्यंत सोबती टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. मंडळी, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्या अशा धडाडीने काम करणाऱ्या सगळ्या सख्या इथे आपल्या बरोबर आहेत. तर आज त्या सगळ्यांबरोबर आपण छानशा गप्पा मारूया. सर्वात पहिल्यांदा मला अभिमान आहे की मी देशाची नवीन पिढी बनवण्यासाठी माझं काहीतरी योगदान देत आहे. त्या मुलांना काय चांगलं काय वाईट याची जाणीव नसते. मग ते योग्य मार्गाला कुठं त्यांना न्यायचं किंवा त्यांचं पुढं फ्युचर कसं घडवायचं आणि त्याचा देशासाठी पुढं काय उपयोग होईल, की हीच पिढी पुढं जाऊन देशाचं नाव मोठं करेल. We have seen this 5 kingdom system living organism. There are 2 types, prokaryotes and eukaryotes. प्रोकॅरियोट्स मध्ये काय सांगितले? बरं ताई, आता तू सूनबाई पण आहेस आणि एक घर पण तुला सांभाळायचं असतं, तर घरातून काय चॅलेंजेस असतात? मी अगदी सकाळी 10:30ला घर सोडते, 12:30ची शाळा असते. पण कधी कधी लवकर जावं लागतं, काही मीटिंग असतात किंवा काही काम असतं. तर मी लवकर गेल्यानंतर जे काही मागं राहिलंय तर त्याचं मला थोडं पण टेन्शन नसतं, कारण त्या सगळं दिवसभर सांभाळतात. सगळं म्हणजे त्या सपोर्ट करतात म्हणून मी इथपर्यंत पोचले. कारण कधी कधी असं होतं की मी काहीच करून जात नाही, त्या सगळं करतात. खूप अशा आपल्या समाजामध्ये स्त्रिया आहेत ज्यांना अजूनही माहीत नाही आहे की जे आपल्यासोबत अत्याचार होतोय त्याच्यावर आपण आवाज एक केला पाहिजे. तर हे जे ज्ञान आहे, हे जे अधिकार आहेत कायद्याने दिलेले आहेत, ते खूप स्त्रियांना माहिती नाही आहेत. तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही थोडंफार करतो.
मला असं वाटत होतं की जे माझं शिक्षण म्हणजे पूर्ण नाही झालं तर ती उणी माझ्या सोनेने पूर्ण केली हेच मला कौतुक वाटतं तिचं. मला खूप प्राऊड फील वाटतं तिचं कारण आणि या गप्पांनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या दुसऱ्या खेळाला. आता हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे यशाची गुरुकिल्ली. हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्याकडे कुलूप आहे. हा तुमच्याकडे कुलूप आहे. आता त्या कुलपाची चावी मात्र कुठल्या तरी एका कपाच्या खाली ती असणार आहे. त्यामुळे काय करायचंय, 1 2 3 म्हटलं तर धावत जायचंय. एक कप उचलायचे, त्याच्या खाली चावी नसेल तर तो कप पुन्हा आपल्या पार्टनरच्या हातामध्ये आणून द्यायचा. पण एखाद्या कपच्या खाली समजा चावी असेल तर ती चावी आणायची आहे आणि त्याने हे जे कुलूप आहे ते उघडायचे. जी सखी पहिल्यांदा आपल्याकडे असलेलं कुलूप पूर्णपणे उघडेल ती असणार आहे विजेती. ओके, बरं. आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे? तुम्हीच राहिलेला आहात, तुम्हाला वापरायची या खेळामध्ये. मंडळी, या खेळासाठी दोस्ती टीमला जादूची छडी वापरायची आहे आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. नाहीये, आणून द्यायचंय. एका वेळी एकच. 2 ओपन करायचे नाहीत. लवकर. आणि चावी मिळाली की समोर दाखवायची आधी कॅमेऱ्यात दाखवायची. हा लवकर जा. हा नाही तू उघडायचे. एक मिनिट, तिने उघडायचे. हात वरती करायचंय. लवकर उघडून झाल्यानंतर हात वरती करायचंय. ओके लवकर. हा लवकर दाखवायचंय. लवकर हात वरती करायचंय. लवकर. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. या खेळाची विजेती टीम आहे टीम मैत्री. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण आणि दोस्ती टीमला मिळालेले आहेत मात्र 0 गुण. पण ह्या खेळामध्ये तुम्ही जादूची छडी वापरणार होतात, पण तुम्हाला 0 गुण मिळाल्यामुळे तुम्ही ती जादूची छडी नाही वापरली तरी हरकत नाहीये. ओके, पण तरी पण आपण जाऊया आपल्या स्कोरबोर्डकडे आणि बघूया एकूण गुणसंख्या काय झालेली आहे. या खेळापर्यंत आघाडीवरती आहे सोबती टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि आता सुरू करूया आपल्या ह्या तिसऱ्या खेळाला. पण त्याआधी मंडळी आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव तर मला माहिती आहे, इंट्रोडक्शन पण झालेलं आहे. ताई, तुझं माहेर कुठलं? माझं माहेर कर्नाटक, चिकोडी. कोण येतं डोळ्यासमोर? असं माहेर म्हटल्यानंतर पटकन डोळ्यासमोर कोण येतं? मम्मी पप्पा येतात जास्त, कारण त्यांनी ज्या वेळेला माझे मिस्टर एक्सपायर झाले त्यावेळेला त्यांनी मला खूप सपोर्ट केला. मी जेव्हा 14 वर्षाची होती तेव्हा माझं लग्न झालं. 14 वर्षाची असताना? हो, मी जेव्हा 19 वर्षाची होते त्यावेळेला माझे मिस्टर गेले आणि त्यावेळेला मला 3 मुलं होती. मग त्यानंतर तू कसं काय म्हणजे 3 मुलांचा सांभाळ केलंस? तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मला जवळच्या लोकांकडून तरी अशी काहीच मदत नाही मिळाली. त्यामुळं मी जे पण काम पडेल ते करायचं, पण माझ्या मुलांना कुणाजवळ द्यायचं नाही असं मी ठरवलं होतं. म्हणून मी जे पडतील ती कामं मी करायची. दांडेकर म्हणून आहे तिथं मी दांडे निवडायला जायची, पिकनिक गोळा करायची, धुणंवाडीची कामं करायची, राजवाड्यातली कामं लोकांची करून द्यायचं, जातीचा दाखला काढून देणं, हे सगळं. हॉस्पिटलचा पण जॉब करायची. मग ते 1200 हे 700 असं मिळून मी घर चालवायची. तिथून माझी जी प्रगती झाली मी करत गेले. मग तिथून मला समजायला लागलं की दुनिया काय आहे, कितपत साथ देते कितपत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला जास्त बघते, ज्याच्याकडे नाही आहे त्याला नाही बघत. खाण्यापुरतं आम्हाला पोटभर खाण्यापुरतं तरी त्यावेळेला मिळत होतं. आणि आता अशी माझी परिस्थिती आहे की आता एकदम सगळं माझं व्यवस्थित आहे. म्हणजे म्हणतो ना की देव दुःख देतो
तसं सहन करायची शक्तीही देतो. ताई तुझा हा सगळा एकंदर प्रवास बघता खरंच एक गोष्ट म्हणजे कौतुकास्पद आहे की तू तू कष्टातून उभी राहिलेली आहेस आणि तू तुझं कुटुंब सांभाळलेलं आहेस, तुझ्या मुलांना तू मोठं केलेलं आहेस आणि ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. हॅट्स ऑफ आहे तुला. माझ्या मुलींचंही चांगलं आहे, मुलाचंही चांगलं आहे. मला सूनही चांगली भेटली, ती पण खूप स्ट्रगल करते. मला सुनबाईंशी बोलायचंय. आज आई सगळं सांगत असताना, त्यांचा स्ट्रगल सांगत असताना, आज तू इतके भाऊक झालेस, तुझे डोळे पाणवलेस, काय सांगशील सासूबाईंबद्दल? माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं, म्हणजे सासूबाईंचं स्वप्न होतं की माझे मिस्टर पोलीस भरती करावं म्हणून. तर त्यांच्याकडून ते झालेलं नाही आहे. तर मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. म्हणजे पोलीस भरती न करता MSFमध्ये जॉईन करण्याची संधी मिळाली. कुठे ना कुठे मला पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मला काम करण्याची संधी मिळाली. यासाठी मी खूप आनंद आहे आणि माझ्या सासूबाईंचं स्वप्न पूर्ण करत आहे यासाठी पण मी खूप मला अभिमान वाटतं आहे. ज्यावेळेला ती MSF ट्रेनिंगमध्ये पास होऊन घरी आली त्यावेळेला मला खूप आनंद झाला. आम्ही खूप म्हणजे इतकं आम्ही सगळ्यांनी तिचं खूप छान स्वागतही केलं आणि मला म्हणजे खूप अभिमान वाटतो तिचा की तिनं माझं स्वप्न पूर्ण केलं. मला असं वाटतं तुमच्यातलं हे जे प्रेम आहे ना, हे असंच छान आयुष्यभर राहू दे. आणि आता आपण खेळायला सुरुवात करायची. आम्हाला पण सासू सुनेना एक मिठी मारायची आहे. अरे हो, ती मिठी राहिलीच नाही का, होऊन जाऊ दे. तर हा जो खेळ आहे, या खेळाचं नाव आहे उचलेगिरी. दोघी ताई मिळून खेळणार आहे, ताई आणि सखी मिळून खेळणार आहे. पण या खेळामध्ये एका ताईच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि दुसऱ्या ताईच्या हातामध्ये एक भांडं असणार आहे प्लॅस्टिकचं. आणि तिन्ही काय करायचंय, आपल्या सखीला किंवा आपल्या ताईला मार्गदर्शन करायचंय. 1 2 3 म्हटल्यानंतर धावत जायचंय, एक चेंडू उचलायचंय आणि पुन्हा आपल्या जी पार्टनर आहे किंवा आपली जी सखी आपली ताई आहे तिच्याकडे तो एक एक चेंडू आणून टाकायचंय. वेळेची मर्यादा असणार आहे 2 मिनिटांची. जी टीम जास्तीत जास्त चेंडू गोळा करेल ती असणार या खेळाची विजेती. चला तर मग सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, हे पोरी जरा हळू हळू हळू. तू जागेवरती थांब, तू जागेवरती थांब, तू नको हलूस. तुम्ही जागेवरती थांबायचंय, तू जागेवरतीच उभं राहायचंय. हे म्हणजे गेम, कोणाला जस्टिफाईड होता कामा नये. हे भांड पुढे करायचं नाही, भांड पुढे करायचं नाही. शेवटची 10 सेकंद. 10. आणि वेळ संपली आहे, वेळ संपलेली आहे. सोबती टीमने बघूया किती चेंडू गोळा केलेत. 1 2 3 15. मैत्री टीमने बघूया 1 2 39. दोस्ती टीमने बघूया 1 35. सवंगडी टीमने बघूया 1 2 22 चेंडू गोळा केलेले आहेत. या खेळाची विजेती टीम ठरलेली आहे टीम मैत्री. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम ठरलेली आहे टीम दोस्ती. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम ठरलेली आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम ठरलेली आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. पण या खेळासाठी एकाही टीमने जास्ती छडी वापरली नव्हती, किंबहुना त्यांना वापरता येणारच नव्हती. ओके, आता आपण जाऊया स्कोरबोर्डकडे आणि बघूया एकूण गुणसंख्या काय झालेली आहे. आणि एकूण गुणसंख्या झालेली आहे सोबती टीमची 70. एकदा जोरदार टाळ्या.
त्यानंतर मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 80. ओके. दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 20 आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 70. त्यामुळे आजच्या भागाची विजेती टीम ठरलेली आहे टीम मैत्री. पण इतर टीम जी आहे त्यांनी नाराज व्हायचं नाहीये. त्यांना सन मराठीकडून भेटवस्तू आहे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. स्वातंत्र्य दिनाची सांगता अत्यंत गोड झालेली आहे आणि आता वेळ आलेली आहे हुकमाच्या राणीला आणि लाडक्या सखीला तिचा योग्य तो सन्मान देण्याचा. म्हणजे श्वेताताई जिच्यामुळे हुकुमाची राणी झालेली आहे ती आहे लाडकी सखी छायाताई. आज तिला आपण हुकमाच्या राणीची ओटी भरण्याचा मान देऊया. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, 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 सोहळा सख्यांचा. हे आता तू हुकमाची राणी झालीस तर काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? देशाला जेव्हा गरज आहे तेव्हा देशासाठी उभे राहा. या बात आहे. व्हेरी गुड. आणि हा अत्यंत महत्त्वाचा आणि खरंच सगळ्यांनी देशासाठी उभं नक्कीच राहायला पाहिजे. मंडळी, जी ताई तिच्या मल्टीटास्किंगने कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी सहज पार पाडते तिला मिळते फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. सोहळा सख्यांचा, आणि लाडक्या सखीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, हुकुमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे सगळ्यांनी आपल्या देशाचा अभिमान बाळगूया आणि जगाला अभिमान वाटेल असा आपला देश घडवूया. समाज या शब्दातली समज वाढूया आणि समाज म्हणून एकत्र येऊया. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया पुढच्या भागात नव्या साजात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल.